जे पेहराल ते कापावं लागेल. जो गावमा म्हणे ना महाराज देख रे त्याला एकच सावा उभं काय आता जर कोणी बी फॉर्म भरसा त्या दिन तो रोजे जायस वावर मा नाही रे भो त्या पण मा पडोनी मग चांगली नीतिमत्ता ठेव कर्मात देव शोध. आणि त्या बाईने एकच केलं बाबांचा पाया पडले. पण श्रीमंत माणूस मुरब्बी पिढी जात जमीन जुमला ना माणूस कानफट्टीत मारलेली विसरला. आज सने सुदे 27-28 वर्षनी गटिका आज ती पोर आपला घरेले 20-22 वर्षनी पोर त्यांनी मारवी त्यांना विषय सोडा. पण सने सुदे पोरी घरी येतीस नीतिमत्ता ग्रेट लागते असे विचार करायला. त्याने एकच कर मारणार मारीसन चालना घ्या पोरेसना काय दोष मारणार मारीसन चालना घ्या या पोरना काय दोष असा विचार करणे म्हणजे ऐसा कर की घरावे राम असा विचार. लगेच त्या पोरेसना डोक्यावर हात फिरवा त्याचा मकुलीना काय रे बेटा काय चॉकलेट पाहिजे बिस्किट पाहिजे लगेच कोपरीमा हात घाला पोरेले चॉकलेट दिदी ना. आणि जी पोरणा नवऱ्याने कानपटामा मारेल होतं तिने लगेच गुडघा ठेवात म्हणे दादा म्हणा माणूसनी तुमले सकाळ कानपट्टीमा मारेले चर्चा अशी चालली की आज कोणी मनस मारी टाकतीन का कोणी मनस शिलगाई देतीन का कोणी मनस फाशीलाई देतीन. आज सने सुदेना एकच दिने मी फक्त एवढंच पदर पसरी मागणी मागस आकाजी सारखा सने मी नाही तुमनी पोर वा पण पोर म्हणीसन तुम्हाला घरून एवढंच द्या. म्हणा नवरा दारू पे सुई मन नवरा गाया दे सुई. तुम्ही सांगशात गाव सोड द्या आम्ही गाव सोडी दिसूत. तुम्ही सांगशात जिल्हा सोड द्या जिल्हा सोडी दिसूत. फक्त एकच पोटनी पोर निघत आरजी करस फक्त मना माणूस माल परत द्या. आता तो नीतिवंत माणूस त्याने लगेच सांगितलं अरे बेटा काय चिंता करस त्याला अक्कल नाही बिन आकली तो चिंता नको करू चाल पोरेसले बी जेवाड तू बी जेव. लगेच धर्मपत्नीला आवाज दिला का ग मुलगी आली त्यासले बी जेवाड. आणि लगेच पोरेस सालदार असले निरोप दिला की आपला पोरेसाठी वतीन त्यासले निरोप द्या. कोणी घोडावरती उतरे तर कोणी बुलेटवरती उतरे दोन्ही पोरसले त्या माणूसनी सांग ज्यांनी म्हणा कानपट्टीमा मारेले त्यांना केसले बी धक्का लागायला नको त्याला असा ना असा घरलं या. त्याचा बाप सांगीच राहणार तर लोकून गोडासपेक्षा गोगरे मग तुमले मार देणे त्याला येऊ करसूत नाही तीव करसूत. त्या माणसाने एकच सांगितलं बाडा कुत्राशी कुदू नका मी म्हणा पोरेशी बोलायन. पोरे म्हणे आबा दादा जितलं सांग तिथलं करा. मुलं एकच सांगायचे त्यांनी तुमले मार आणि त्याला आको माटक सूत. नीतिवान माणसाने कर्माच्या संसार पंढरपूरच्या नगरीत एकच सांगितलं अरे तुमना बापनी श्रीमंती होती तुमना बापनी चलती होती म्हणून तुमना बापना कानपट्टीमा मार म्हणून तुमले राग ये. तुमना बापले माराना नाही राग तुमना बाप इस्टेट म्हणून तुमना संताप शे हाय मस्ती शे हाय गुरगुमी शे. जर मारणार पैसा वाला राहता तुमना बाप नंगचोड राहता ना तुम्ही तुमना बापले बी गरमाटी चढतात नि त्यांना जुत्ता चाटतात. तुमना बापनी परिस्थिती म्हणून तुम्ही गुरुगुर करत काही भी करा त्याला पाहिजे आकाशी सारखा संशय घरला या. 4 वाजता कुठून तरी शोधून आणलं. कोणी दरवाजा म्हणजे देतो कोणी बोट्टा सोडते देतो कोणी धाबा सोडते दे की याल का शिलगाई देतीन याल का फाशी दी देतीन असा समोर उभा केला. आणि लगेच त्याने पाय पडकलं म्हणे दादा म्हणारी माराय की तुम्हाला काय पटामा तुम्ही सांगशात झाले फाशीले मी झाले फाशीले दिसू. तुम्ही सांगशात गाव सोडी दे मी गाव सोडी दिसू. तुम्ही सांगशात ती सजा मी भोगिली सू. त्याने एकच केलं दयावान होता ना तो माणूस. नाथ बाबांना गाढवात देव दिसला म्हणून आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाथबाबांचं नाव चालतंय. आणि कैलास पर्वत जो हलवत होता त्या रावणने आघाडी टाकायला कोणी नाही. विदुर काकांच्या घरची साल्टी खाल्ली आणि 100 लेकरेसना बापनी पडतीत घालायला कोणी नाही. या कशामुळे ऐसा कर कर्म देती झोले ते कोणाचे न चाले. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि घातल्या भय नरका जाणे. सत्य कर्म करा देव पडत येतो. त्या माणसाने एकच सांगितलं ज्याच्या कानपट्टीत श्रीमंत माणसाच्या मारली होती तो बंगडीवर झोका घेताना एकच सांगत होता
मी दिसू ती सजा लिशी म्हणे तुम्ही दिशात ती सजा भोगसू म्हणे एकच कर. मोठ्या पोराला आवाज दिला, संदीप मी पंढरपूरला गेलो होतो, तिथून 4-5 तुळशीच्या माळा आणल्यात, एक तुळशीची माळा आण. बार दुनियामा कोणी वट्टावर ते, कोणी खिडकी मैन, कोणी दरवाजा मैन देख राय ना, त्यांनी गुडघा टेकेल, हात पसारेल आणि या माणूसने तुळशी माळा आतमध्ये एकच सांग, तू म्हणा कानपट्टीमा मारी, त्यांनी हा एकच सजा आहे तुले की आज पण तुले दारू सोडणी पडी, तुले इमल सोडणी पडी, तुले गुटखा सोडणं पडी, तुले सर्व व्यसन सोडणं पडी आणि आज ना आज माडा टाकणी पडी आणि नेमशीर वागणं पडी. असं ज्याला आपातकालिकेत सुद्धा संसारात सुस्त त्याला तुकोबाराय सांगतात. ऐसा कर देहडतच जाणं बोलायनो पण एकच चालणी वातावरण पलटायचं याला म्हणतात ऐसा कर. त्याच्या हातात तुळशी माळा दिली आणि त्याला एकच सांगितलं, तुम्ही ना आपण त्या जागेवर राहिलो असताना हे आपल्याला सुचलं नसतं. आपण एकच करतो, केस कर, फाटा कर, फौजदारी कर, पण अशा वेळेत जे नीतीचं वागणं असताना त्याला म्हणतात ऐसा कर. परिणाम काय झाला, ज्याला माडकरी केलं तो माणूस इतका सुंदर वारकरी झाला, इतका सुंदर हार्मोनियम वाजवायचा. आमच्या गावात बंद पडलेल्या 14 गावांमध्ये त्याने सप्ताह सुरू केला. 14 गावांमध्ये आजही पत्रिकेत त्याचा फोटो आहे. परिणाम त्याच्यावर नाही थांबलं महाराज. जो 35 एकरवाल्याच्या कानफुटीत मारलेलं होतं ना, त्याला कालांतराने असा आजार लागला, त्याच्या 2 किडन्या खराब झाल्या. आताच संभाजीनगर, त्यावेळेच औरंगाबाद घाटीच्या दवाखान्यात त्याला टाकलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की जर मुलं असतील, सुना असतील, धर्मपत्नी असेल तर तुम्हाला एकच सल्ला डॉक्टरांनी दिला की तुमच्या म्हाताऱ्याला जर वाचवायचं असेल तर कोणीही एक जण एक किन्नी त्यांना द्या आणि ते वाचतील. धर्मपत्नी नाही म्हणायची, मुलं नाही म्हणायचे, सुना नाही म्हणायच्या. सर्व मंडळी घरी आली, एकटे बाबा तिथं. आणि गावात ही चर्चा पसरली,
कुठं तरी तो माणूस कामाला गेलेला असताना त्याच्या कानावर दादर पेरता पेरता ही गोष्ट कळाली की ज्या माणूसला कानपट्टी आपण मारवतो बा त्याला दवाखाना बट कुटुंब सोडी येले आऊत फाटा सोड दिन तो माणूस सरळ संभाजीनगर डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना एकच सांगितलं, डॉक्टर साहेब ज्या पेशंटला कोणीच किडनी दिली नाही ते सर्वजण घरी गेले ना, उर्वरित आयुष्य या माणसांच्या मुळे मी जगतोय. याने ठरवलं असताना मी त्या दिवशी मरून गेलो असतो, याने ठरवलं असताना मी गाव सोडून दिलं असतं, याने ठरवलं असताना मी महाराष्ट्र सोडला असता. याच्या आशीर्वादाने कृपेने मी माझ्या जीवनाची पंढरपूरची वारी सत्यकर्माने केली. माझी एक किडनी घ्या आणि त्यांना वाचवा. जेव्हा असे विचार सुचतात तेव्हा म्हणतात ऐसा कर की घर आवे राम. ऐसा असं वाग की देव येईल. आणि आता मी ममुराबादला मे महिन्यात 105 वर्षाच्या म्हाताऱ्याचा वाढदिवसाला गेलो. आता माणसे किन्नी दिसन वाचड आहे ना, आता माडकरी बनाई राय ना, आणि 105 वर्षाच्या म्हाताऱ्यांचा वाढदिवस जाडी तारीख होती. विचारणी म्हणी कसा निमित्त ते काय शे घसरली नाही म्हणतो ऊस घाल नको. आणि जेव्हा गेलो तिथं, जेव्हा गावात जेव्हा गाडी घातली, रांगोया फुगाच फुगा, कोणी फटाकडा उडाय तो कोटी कोट्या उडाय. मला असं वाटतं का दल्लानी जित्तापणे तारीख दिलो भुयस काही असले तारीख माहिती दल्लानी आज खपावे बुवा. ज्याने तारीख दिली होती त्याला फोन केला, तो आला. असा यज्ञेश महाराजांसारखा नातू होता त्या बाबांचा. त्याला विचारलं म्हणतो कार दल्ला ना का हत्ती जीव घ्या रे. म्हणे नाही हो बाबा 105 वरीस नाहीत म्हणे आमना बाबा आजोबा तेच ना वाढदिवस आहे. म्हणतो हो म्हणा बाप मरण दरण राहत काहीतरी सांगतो म्हणतो भाऊ 105 वरीस ना दल्ला काय कीर्ती सांगू मी आठी. ती काय कीर्ती नानासाहेब असणं गच्छे का की ज्यासनी राजकारण बी करत सप्ताह बी उभा करा. गेलो तो नातू सांगायचा म्हणे दर्शन लिहिले आमना बाबानं भेटिल्या. मी त्या बाबासले नमस्कार करा. त्या बाबा मला सांगत सुकना नान म्हणे. मी त्या बाबाकडे देखू म्हणतो नांदीच राहिनू लोकांतले दिनले दाखल भेट राहणार नाही. चहा पिवा पुरता बी किसा राहतच नाही. अरे रातना कसोडा बांधिली जे राहिनू. बाबांना आशीर्वाद दे ना सुकना नान. मी त्या बाबांना इशारा केला म्हणतो बाबा बरं आहे ना. बाबा रडायला लाग्या. मी विचार करा बाबांना आनंद आश्रू होतीन बा. मी अजून पुढे सरकलो म्हणतो बाबा बरं आहे ना. बाबा रडता रडता सांगे महाराज बठा डोयाला दिखतस, नातू दिखतस, पंतू दिखतस, जंतू दिखतस, गल्या लिहिण्या बट्या बाया दिखतीस, आकड सासवा दिखतीस, पुई सासवा दिखतीस, ववा दिखती, डिकर ववा दिखतीस, बटी जान दुनिया मना डोयाले दिकस. दाखला पैन तर मोठा पैन एक एक जण मना डोयाला दिकस. म्हणता मग बाबा कोण दिकाल पाहिजे होत, कोण दिकाल पाहिजे होत ताई. तुम्ही इथला डोकाल डोकाला इटो किराणात कोण दिकाल पाहिलं होतं तुम्ही सांगा बरं. कोण दिकाल पाहिलं होतं. तुम्ही का बाबां जोडीदार होता. त्या बाबा सांगत बाबा दाखल्या साल्या दिखतीस, मोठ्या साल्या दिखतीस, दाखल्या मोठ्या भाऊजाया दिखतीस, डिकर हुआ दिखतीस, नाता दिखतीस. म्हणतो बाबा कोण दिकाल पाहिलं होतं. म्हणे ती पाहिजे होती. म्हणतात तसा तर तू बी नको पाहिजे होता आधी. तुला सुद्धा फोटो लागला पाहिला होता. अरे ज्या वयात भगवंताशी नातं जोडायला पाहिजे की मनोमार्गे गेला तो तेथेच मुगला हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. ज्या काळात देवावर प्रेम करायला पाहिजे त्या वयात तू गोते खातो आणि संसारात पछाडतो. मग या संसाराच्या गोत्यांचं उदाहरण दिलं. इतने गोते
संसारात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण आपल्यापासून तर खापर पंजोबापर्यंत जा, जेने चांगली कीर्ती केली असेल त्याची आजही आठवण येते. पण या आठवणींना एकच म्हणतात अंतर्जामी जानत साचा मनका उपर एकही वाचा. पण अशा संसारातनं भ्रम दूर करा, देव दिसेल. आणि ज्यांना संसारात भ्रम जिवंतच आहे त्यांचं एकच म्हणणं आहे, देव दिसत नाही, देव नाहीये. अशांना समजवलं तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका प्रभू देश विदेश, तुका इतने वो काय खाता, इतने वो काय खाता, तुका प्रभू देश विदेश, बंदा काले नहीं देश, तुका देश विदेश, बंदा काले नहीं देश, इतने वो काय खाता, काय विठोबा कुमारी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, देश विदेश बरिया खाली नाही लेस. सर्व मंचावरच्या गुणीजन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती
नीतीनं वागलं तर नीतीचं भेटतं, ऐसा कर की घर आवे राम. ज्यांनी संप्रदायाची धारणा धोरणं उत्तर महाराष्ट्रभर गाजवली, आदरणीय नानासाहेब संभाजीराव हिरामन पाटील यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह नानभाऊसाहेब जितेंद्र संभाजीराव कुंवर यांच्या मार्गदर्शनाने आणि कुशल तत्व हाताळतायत अतिशय दुष्यंत मनोहर पाटील, दुष्यंत दादांचे सुद्धा आभार मानतो. ज्यांनी कीर्तनाची सेवा घेतलेली होती आजची नितीन नारायण पाटील खर्द पाथर्डे, विनोद नवल पाटील खर्द, प्रकाश बाबूराव पाटील खर्द यांचे सुद्धा आभार मानतो. आणि पंचकृषीतून तुम्ही सर्व तोलामोलाची मंडळी आलेले, तुमचे सुद्धा आभार. ज्यांनी फोन करून इथं बोलवलं, दुष्यंत दादा असतील, त्याचबरोबर आदरणीय निंबादादा असतील, आदरणीय आमचे मृदुंगमणी बाबा असतील, हिरामन जिभो असतील, यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. सुंदर असं साऊंड आहे. घरी गेल्यानंतर देव आपल्याही घरी येईल. सर्वांचे आभार मानताना आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक तुमचे सुद्धा आभार. घरी गेल्यानंतर देव माळजप करून येत नाही, महादेव पाणी टाकून येत नाही. चांगलं वागा, चांगलं वागल्याने देव घरी येतो. ऐसा कर घर आवे राम. एवढं जरी कोणीही उठू नका, कोणीही उठू नका. दादा बोलतात तोपर्यंत. नामयज्ञ मंडपात आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असलेले गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक बंधू भगिनी, तिसरा दिवस होता आणि या तिसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा उत्तर महाराष्ट्रातील नामांकित आणि गुणीजन कीर्तनकार श्री हरिभक्त पारायण स्वप्नील महाराज गिरळकर यांनी आज या ठिकाणी हिंदुस्थानी प्रकरणातील अभंग घेऊन चांगल्या प्रकारचे विवेचन केलेले आहे आणि त्यांनी आपली कीर्तनरूपी सेवा भगवतचरणी समर्पित केलेली आहे. महाराज अगदी वेळेवर आलेत कीर्तनाला, त्याबद्दल आमच्या उपस्थित सर्व भाविक मंडळीमार्फत मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या कीर्तनरूपी सेवेचे मानकरी आपल्या विठ्ठल दाम बारदे पंचक्रोशीतील खर्दे पातळीतील प्रगतीतील शेतकरी श्री हरिभक्त पारायण नितीन नारायण पाटील यांनी सेवा घेतली होती. निमित्त होतं त्यांचे स्वर्गवासी पिताश्री नारायण रावण पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी सेवा घेतली. त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच खर्दे येथील प्रगतीतील शेतकरी हरिभक्त पारायण नवल देवतन पाटील आणि त्यांचे सुपुत्र श्री हरिभक्त पारायण विनोद नवल पाटील, माजी विकास सोसायटी चेअरमन विनोद दादा यांनी ही सेवा घेतली होती. या परिवाराचे सुद्धा आम्ही आभार मानतो. तसेच माजी सरपंच खर्द्याचे बापूसो प्रकाश बाबूराव पाटील यांनी सेवा घेतली होती. निमित्त होतं त्यांचे स्वर्गवासी मातोश्री जिजाबाई बाबूराव पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी सेवा घेतली होती. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आज या ठिकाणी विशेष करून आपल्या संस्थेचे जे नाव आहे श्री तापी परिसर विठ्ठलधाम ट्रस्ट बारदे, तापी परिसरातील सर्व आमचे परमार्थिक सर्व भाविक भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी, प्रेमी मंडळी यांनी उपस्थिती दिलेली आहे. वाघाडी येथील धुळे जिल्हा RSS संघटक हरिभक्त पारायण गजानन चौधरी आणि वाघाडी येथील ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेला आहे हरिभक्त पारायण रामकृष्ण तात्या यांनी सुद्धा उपस्थिती दिली. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. आपल्या शिरपूर शेजारी टोपऱ्या तालुक्यातील हरिभक्त वडोदा येथील प्रगतीशील शेतकरी हरिभक्त पारायण सुभाष आबा यांनी सुद्धा विशेष उपस्थिती दिलेले. त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आमच्या पंचक्रोशीतील वनावल, जातोळा, बोरगाव, हिंगोली, शिंगावं, उपरपेन, साकोद, उंटावद, गिदाडे, खर्दे, पातळे, बाबुर्दे, सावर्दे या पंचक्रोशीतील सर्व परमार्थिक प्रेमी मंडळी, भाविक मंडळी, भजनी मंडळ यांनीसुद्धा उपस्थित दिले. विशेष करून आमच्या शिरपूर तालुका कानादेश मंडळाचे उपाध्यक्ष उंटावादीतील नारायण आबा, तसेच उंटावादीतील कानादेश मंडळाचे संघटक देवराम नाना, तसेच वनावल येथील कानादेश शिरपूर तालुक्याचे उपाध्यक्ष नाना गुरुजी यांनीसुद्धा उपस्थित दिलेले आहेत. तसेच हार्मोनियम मनोहर महाराज यांनीसुद्धा उपस्थित दिलेले. अमृत आबा, युवराज बापू आणि त्यांचे संपूर्ण भजनी मंडळ
यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच जातोळा येथील आपलं राजू आबा वगैरे सर्व जण आलेले आहेत, त्यांचेसुद्धा मनपूर्वक लगेच बोरगाव येथील जगादादा त्यांचं मंडळ आलेलं आहे, त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच उपरबंधीतील सर्व श्री फुलाबापू अण्णा सर्व मंडळी आलेले आहे, पुंडलिक अण्णा सर्व आलेले आहेत, त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच साकोत येथील संतदा महाराज, तसेच उंटावत येथील सर्व भजनी मंडळ आलेले आहे, गिजाड येथील विकास सात्या श्याम पाटील वगैरे सर्व मंडळी आलेले आहे. आणि विशेष म्हणजे खर्दा आणि पातळचं महाराजांचं विशेष प्रेम आहे. खर्दा आणि पातळ दोघं गावातील संपूर्ण परमार्थिक मंडळी जवळजवळ 40 ते 50 जण आलेले आहेत. त्या सर्व मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो. बाबुरदेव सावरदेव यांनी सुद्धा उपस्थित दिले आहे, त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपल्या नाम यज्ञाचा उद्या 4था दिवस आहे, रविवार 4 जानेवारी. आणि या दिवसाचे कार्यक्रम याप्रमाणे पहाटे 5:30 ते 6:30 काकडा आरती भजन, नंतर सकाळच्या सत्रात 9:30 ते 11:30 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारच्या सत्रात 2:30 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 8:30 ते 10:30 या वेळात जळगाव पिंपराळा येथील हरिभक्त पारायण मनोज महाराज कुलकर्णी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तरी सर्व असेच पंचक्रोशीत भाविकांनी जास्तीत जास्त उपस्थित यावी ही नम्र विनंती. विठ्ठल